मुमरा के स्टूडेंट्स को सेल्फ स्टडी के लिए दूर थाने और मुमरा के बाहर जाना पड़ता है, अनसेफ ट्रैवल और स्ट्रेस। लेकिन अब आ गया है तकवा स्टडी सेंटर, मुमरा का पहला स्ट्रक्चर्ड सेल्फ स्टडी स्पेस, जहां स्टूडेंट्स को मिलता है एसी रूम्स, हाई स्पीड वाईफाई, क्यूबिकल सीटिंग, सेपरेट बॉयज गर्ल्स एरिया, स्टूडेंट्स और प्रोफेशनल्स दोनों के लिए परफेक्ट एनवायरनमेंट। मेरा नाम अब्दुल्ला है। मुझे तकवा स्टडी सेंटर का सबसे अच्छा पार्ट ये लगता है कि ये डिस्ट्रैक्शन फ्री है। फैसिलिटीज़ जैसे कंफर्टेबल चेयर्स एरियाज़ और नमाज और खाने पीने के लिए एक सेपरेट एरिया, बॉयज़ और गर्ल्स के सेपरेट रूम्स है। आप स्टडी सेंटर ढूंढ रहे हो या फिर आपको पढ़ना है, घर पे पढ़ाई नहीं हो पा रही है, तो ये स्टडी सेंटर आपके लिए बेस्ट है। बहुत अच्छा एनवायरनमेंट है। यहाँ एक दिन का फ्री ट्रायल भी मिल सकता है, आप आके एक्सपीरियंस कर लीजिए एक दिन। तकवा स्टडी सेंटर्स की 3 ब्रांचेस है, तनवर नगर, साहिल होटल और शंकर मंदिर रोड पर। अधिक जानकारी के लिए कॉल करें। मैं महेश अहेर हूं, मैं सिस्टम चलाता हूं। क्या कहा सभी नेताओं के लिए? मुमरा के मुस्लिमों को जांघों के नीचे दबाए रखने का दावा। सुनिए रिटायर्ड एएमसी महेश अहेर की सनसनीखेज कॉल रिकॉर्डिंग। रवीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। दीवा प्रभाग समिति में हुए अवैध निर्माण, खास करके प्रभाग 29 में जो खान कंपाउंड, दोस्ती सर्विस रोड और उससे आसपास का जितना इलाका है, शील चौराहा भी पकड़ लीजिए, तो यहाँ के अवैध निर्माणों का मामला हाईकोर्ट में जाने के बाद और उस पर फिर हाईकोर्ट के आदेशों पर कार्रवाई होने के बाद इसमें कोर्ट द्वारा एक जांच बिठाई गई है। अब इस जांच के दायरे में क्या क्या आएगा, काफी कुछ बातें हैं जिस पर हम किसी और खबर में आपसे बात करेंगे। लेकिन इन अवैध निर्माणों के लिए जिम्मेदार कौन? तो एक एएमसी है फारूक शेख, जिन्हें दूसरी बार बलि चढ़ाया गया। पहले भी उन्हें सस्पेंड किया गया था जब आयुक्त अभिजीत भांगर थे, और अब आयुक्त सौरभ राव ने हाईकोर्ट के ऑब्जर्वेशन में जो चीजें आई तो उसके चलते ये कार्रवाई की गई आदेश के बाद। मगर इन अवैध निर्माणों का संबंध किससे है, क्या है? काफी सारी बातें सभी को पता है। हमने इस संबंध में शिवसेना शिंदे गुट के एक पदाधिकारी है विजय गोरे, इनका गत 4 अप्रैल 2025 को एक इंटरव्यू किया था, और इस इंटरव्यू के बाद फिर विजय गोरे से किसी की कॉल पर बात हुई थी, यानी रिटायर्ड असिस्टेंट म्युनिसिपल कमिश्नर, सहायक आयुक्त, मुख्यालय, मुमरा प्रभाग समिति, दीवा प्रभाग समिति, उथलसा प्रभाग समिति और स्टेट डिपार्टमेंट के ऑफिस सुपरिटेंडेंट महेश अहेर ने कॉल किया। आपको बता दें कि उस इंटरव्यू के बाद हमें भी कॉल आया था, मगर 2-1 रिंग बजी और हम कॉल उठाने गए, तब तक कॉल कट गया। और उसी दौरान, ये 4 अप्रैल की बात की बात है, 2 या 3 दिन के बीच की, हमें भी कॉल आया और विजय गोरे को भी कॉल आया। अब ये विजय गोरे से क्या बातचीत हुई है? अब अप्रैल गया, मई, जून, जुलाई चल रहा है, तो इसमें कुछ कारण थे, कुछ ऐसे रीजंस थे जिसकी वजह से ये रिकॉर्डिंग्स आप तक उसी वक्त ला नहीं पाए। लेकिन अब अवैध निर्माणों का मुद्दा, अवैध इमारतों का मुद्दा, बेघर होते हुए लोग, उन गरीबों की छिन गई छत, इसके जिम्मेदार कौन, इसकी जो चर्चा चल रही है, उस चर्चा पर ये विजय गोरे को जो कॉल की है रिटायर्ड एएमसी सहायक आयुक्त महेश अहेर ने, वो काफी कुछ रोशनी डालेगी। अब इसमें आपको बता दें कि हमें तो बहुत गालियां दी गई है माँ बहन की निकाल करके, बिल्कुल एकदम, मतलब जिसको आप सुनने के बाद आग बबूला हो जाएंगे और कुछ भी कर बैठेंगे, इस तरह की गालियां। तो उन्हें हमने काटा है, उन्हें हमने एडिट किया है, सेंसर किया है, बीप कई जगहों पर किया है। किस तरह से राजनेताओं को लेकर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उनके बेटे सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे, मुमरा कलवा के विधायक जितेंद्र अवाड़ और एनसीपी अजीत गुट के ठाणे शहर जिला अध्यक्ष नजीब मुल्ला और कई सारे लोगों के बारे में किस तरह से बातचीत की है महेश अहेर ने, और फिर एक दावा भी किया है कि मैं था तो मुमरा के मुस्लिमों को मैंने जांघों के नीचे
दबा कर रखा था। विधायक अवार्ड के लिए भी ये बात महेश अय्यर ने कही है और उनके खिलाफ जो जांच लगी उसको कैसे उन्होंने मैनेज किया। फिर एक यहाँ पर अवैध निर्माणों की लगातार शिकायत करने वाला अब्दुल गनी पटेल नामक व्यक्ति जो है उसका उन्होंने उदाहरण दिया है और किस तरह की बातचीत की है। काफी कुछ जो है लगभग आप 100% समझ जाएंगे कि कैसे मैं महेश अय्यर हूं, मैं सिस्टम चलाता हूं। ये दावा ये एक एएमसी पद का अधिकारी, बेहद निचला पद होता है ये सिस्टम में, तो सिस्टम चलाते आईएएस आईपीएस और शासन के तौर पर चुने हुए लोक प्रतिनिधि और मंत्री आदि, मुख्यमंत्री समेत। मगर ये सिस्टम चलाने का दावा करते हुए कैसी बातें कर रहे महेश अय्यर, ये 2 भागों में हम आपको दिखाएंगे। पहले भाग में हमने पूरा ये आपको इस ऑडियो रिकॉर्डिंग से संबंधित बातें बता दी, 4 अप्रैल का विजय गोरे का इंटरव्यू, उसके बाद आई हुई ये कॉल है जिसे रिकॉर्ड किया गया है, व्हाट्सएप कॉल है और व्हाट्सएप कॉल को दूसरे फोन से ही रिकॉर्ड करना पड़ता है और इसमें हमें काफी गालियां देते हुए जो महेश अय्यर ने बातें की है वह आपके दिमाग के फ्यूज को उड़ा देगी, तारों को जो है वो बिल्कुल जो है जला करके राख कर देगी कि कैसे दावे हैं, कैसी बातें हैं और ये किसके बल पर। तो सिस्टम ने जिसको बड़ा किया, चौतरफा आशीर्वाद जिसको मिला, आज वो खुद सिस्टम के लिए कैसे एक भस्मासुर बनकर के खड़ा है, सुनिए। साहेब बोला। साहेब जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। तू माझं नाव कशाला घेतलं रे मुलाखतीत? माझा काय संबंध आहे? नाही ते पहिलेच झालेलं घेतलं साहेब, आताच नाही घेतलं. मी जे ऐकून घेतो 2 गोष्टी सांगतो. हा, किती मोठा नेता मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण मला विनाकारण ना कुठल्या लफड्यात घेऊ नकोस. मी रिटायर झालेलो आहे आणि जरी होतो तर तुझे माझे संबंध वाईट पण नव्हते, चांगले होते साहेब. वाईट तर बिलकुल नव्हते. नाही तू रफिक कामदारच्या नादाला लागून जर का आका रिटायर झालेला माझे फोटो टाकशील तर चांगलं नाही. ते मी तुला गोष्ट, तुझं ऑफिस स्वतः अनधिकृत याच्यात आहे. जेव्हा मी स्वतः तोडायला तिथे आलेलो तेव्हा मी फक्त शिंदे साहेबांसाठी आणि डॉक्टर साहेबांसाठी ते वाचवलेलं आहे आणि तुझ्यासाठी वाटवलंय आणि ते तोडताना मी तुझ्या ऑफिसला बसलेलो आहे. ऍक्च्युअली प्रोटोकॉल तोडून बसलोय. बरोबर. तू रेकॉर्ड केलं माझं बोलणं तरी चालेल. आणि तू सांगतो मी माझ्या आईची शपथ घेऊन नंतर मी म्हणते करेल तर तू आता कर, माझं काय म्हणणं नाही. पण काय माहितीये का, नाण्याच्या 2 बाजू असतात. बरोबर. तू सांगतोस ना तर उद्या तुझ्या ऑफिसवर पण लोक येतील म्हणजे तुझ्या ऑफिसचाही विषय काढतील. उद्या तू तुझ्या अनधिकृत बांधकाम असताना तू पण केलेलं आहेस, रेकॉर्डला जरी नसला तरी सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत. त्याच्यानंतर तू अचानक एवढ्या गाड्या घेतल्या, कशा घेतल्या, सगळं निघेल. तू लोकांच्या अँटी करप्शनच्या इन्क्वायरी लावायला सांगतो तर तुझी पण लागू शकते, लक्षात ठेव. सर मी काय बोलतो, तू हे करतोस ते चुकीचं करतोय. ऐकून घे. कोणाच्या ते बहकाव्यात येऊन तुला स्पष्ट सांगतो हे चुकीचं आहे. तुला मित्रत्वाचा भाऊ म्हणून सल्ला देतो मी. मला काय तुला सांगायचं नाही, बाकी तू जे करतो ना ते चुकीचं करतोयस. कोणाच्या नादाला लागून का कोणीच तुला नजीबनी सुपारी दिली आहे का कोणी दिली मला माहित नाही. मला सुपारी मी सुपारी बाजू मी कोणा सुपारी घेऊन थोडी करणार आहे मी साहेब. आणि मी एक प्रश्न विचारतो, मला काही फरक नाही पडत. ऐकून घे. मी कोण आहे माहितीये का, मी महेश अय्यर आहे. रिटायर झालो मी, 1.5 महिने झाले रिटायर झालो. तुम्ही लोकांनी माझं नाव घ्यायची गरजच नव्हती. तू पण माझं नाव घेतलंस. तो रफिक तर समजा नीच आहे, त्याला पण तू तर आपला होता. तू जर का अशा गोष्टी बोलत असेल तर तुला बोलणं माझं काम आहे. पण तुला मी पहिला आणि लास्ट कॉल केला, तुला याच्यानंतर कॉल करणार नाही. पण मी पीएल दाखल करणार स्वतः माझ्या नावाने आणि मी तुझ्या ऑफिस पासून ऐक हे रेकॉर्ड करतो आणि तू व्हायरल करीत झाले. मी तुझं ऑफिस, त्याच्यानंतर मी पूर्ण दिवा 27-28 नंबर आणि 29-33 नंबर सगळ्या आता मी स्वतः माझ्या नावानं पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल करून मी माझ्याकडे GR खूप आहेत. लोकप्रतिनिधी कोण कोण आहे त्यांची नगरसेवक पद रद्द करा, नगर सिनियर PI कोण कोण आहे त्यांची पदं घालवा, सहायक आयुक्त कोण कोण आहे त्यांना सस्पेंड करा आता जे आहेत त्यांना. हे मी स्वतः आता दाखल करणार आहे. कारण मला काय इंटरेस्ट नाहीये, पण मला आता तुम्ही मला रिटायर झाल्यानंतर टार्गेट केलं तर मी ते करणार आहे. हा, आणि मी तुझं ऑफिस पण घेणार आहे म्हणून मी तुला फोन केला ओपन की मी करणार आहे. ऐकून घे. हायकोर्टात मी ऑर्डर आणणार. अच्छा
आणि प्रशासकीय कामामध्ये मी किती हुशार आहे साहेब मी चुकीचं काय बोललो? मी काय चुकीचं बोललो मला सांगा बरं. ना तू काय बोलला त्याच्याशी मला घेणं. माझं नाव घेतलं, माझा फोटो टाकला, संपला विषय ना. ऐका ना, मी चुकीचं काय बोललो का? लोकशाहीमध्ये बोलणं सगळ्यांचा अधिकार आहे. हा, आणि जे सत्य परिस्थिती जी आहे ते माझं नाव आणि माझे फोटो तो होतो त्यांचा आक्का ठाण्यावर बसलाय, रिटायर झालाय. जोशी साहेबांचं नाव घेतलं, मनीष जोशीचं. मी आता तुम्ही अरे रिटायर माझ्याकडे क्लिप आहे राजा. आहे ना, पण आता सध्या कोण कार्यरत आहे साहेब? अरे विजय, तुला कळत नाही तू काय बोलतोस ते. नको आम्ही जाऊ. त्याच ऑफिस समोर साहेबांनी तुला बडबडलेले साहेबशी गाडी थांबवलेली तेव्हा. ते ऑफिस अनधिकृत आहे, महापालिकेची जागा आहे. मी ते वाचवलं. तुला वाटत असेल मी सत्यात नसो तर ठीक आहे, मी पीएल दाखल करतो सिग्नल व्हायच्यावर. तुला माहित नाही कोर्टाला वेळ लागेल, वर्ष जाईल, 6 वर्ष जातील. मी तोडायला लक्षात ठेव, माझं डोकं फिरलं तर. आणि मग मी साहेबांचं पण ऐकणार नाही ना डॉक्टर साहेबांचं ऐकणार. साहेब पण एक बोलू तुम्हाला, ठीक आहे मला मी करतो पुढचं. मी काय बोलतो, मी स्लो पॉइझन आहे, मी करतो व्यवस्थित. पण मी काय बोलतो, आता जे कार्यरत अधिकारी आहेत मी त्यांच्यावर ऍक्शन घेणार. तू त्यांची मार, मला घेणं देणं नाही. हा, पण तू रफिक कामगार हा निश्चित आहे आणि त्याला तू पाठबळ दिलं हे बोलून मला काय फरक पडत नाही. मला फक्त रफिकने याच्यापूर्वी पण माझी नावं घेतलीत. मी कधी कोणाला फोन नाही केला, पण तू आला त्यामुळे तुला आपला म्हणून फोन केला. बरोबर. दुसरा कोण असता तर मी फोन पण केला नसता. रफीला कोण रे, त्याने तर माझ्या चिकार क्लिप व्हायरल केल्यात. बरोबर. पण मी आता पीएल दाखल करणार आहे आणि मी त्याच्यामध्ये आता लिटरली सांगतो, माझ्याकडे GR आहे. तो पाहिजे तर माझ्या घरी कोणाला तरी पाठव. तुझा अननोन माणूस नाही तर तू माझ्या घरी मित्र म्हणून कधी चहा प्यायला ये. तुला मी ना माझं पुस्तक दाखवतो लॉचं. माझ्याकडे काय काय गव्हर्नमेंटचे परिपत्रक. त्याच्यात म्हटलंय त्या प्रभागातला नगरसेवक, आमदार, खासदार आणि त्या प्रभागातला मंत्री आणि त्या प्रभागातला पोलीस इन्स्पेक्टर आणि सहाय्यक आयुक्त 5 लोक जबाबदार आहे सस्पेंड व्हायला आणि डिस्क्वालिफाय व्हायला. बघ मी टाकताना पहिला मला साहेबांकडनं फोन येईल की हे तू का केलं. त्यावेळेस मी तुझं नाव सांगणार आणि तुझी ही क्लिप दाखवणार की यांनी माझं रिटायर झाल्यानंतर नाव घेतलं म्हणून मी टाकले. आणि मी खरोखर टाकणार आहे आणि माझे 5-10 लाख रुपये गेले तरी चालतील, मला काही फरक नाही पडत. पण मी करणार आहे. तू बोलताना विचार करायला पाहिजे होता, एवढं सांगतो. तुला मी अजून सांगतो, माझ्या घरी येऊन माझे परिपत्रक वाचून जा. मी करणार आणि मी डॉक्टर साहेबांचं पण नाव टाकणार, रमाकांत मडवी पासून सगळ्यांचं टाकणार. त्यांचा काय संबंध साहेब? त्यांचा काय संबंध आहे? जे होत आहेत या गोष्टी त्यांचा काय संबंध? खासदार साहेबांचा काय संबंध आहे? संबंध? अरे एक प्रभाग समितीचा विषय तुम्ही काढता, असं कुठल्या एरियाबद्दल बोलता म्हणजे तुम्ही दुसऱ्या एरियाला दुर्लक्ष करता. हे चुकीचं आहे ना राजा. तू जर का अनाधिकृत बांधकाम खाणकाम वगैरे बोलतो तर ते कशात येतात? दिव्यामध्ये येतात. पण दिवा गाव दुर्लक्षित का करता तुम्ही? माझ्याकडे रफिक कामदारची त्या क्लिपमध्ये तो पण बोलला ना की 5 आमदार आले 27-28 मध्ये, एवढी बांधकामात तिथे पण खूप चालू आहे पण कोण काय बोललं नाही. त्याचा उल्लेख आहे का त्याच्यात? असं का? तू नीट वाच ना, ऐक ना. मी ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये हुशार आहे विजय, तू ऐक ना त्याच्यात तो काय बोलाय ते बरोबर आहे सध्या साहेब. पण बघा मी ऐका ना, मी जे ऐकून घे. हा साहेब, तुझं ऑफिस तर मी घेणार आहे. मी तुझ्यावर अँटी करप्शनची पण इन्क्वायरी लावणार, इन्कम टॅक्सची पण. तुझी गाडी तू आधी काय होता काय नाही मी तुला ओपन सांगतो, म्हणजे मित्र म्हणून सांगतो. ही वैचारिक लढाई आहे, काय व्यक्तिगत दुश्मनी नाहीये. तू साहेबांना सांगितलं, डॉक्टर साहेबांना सांगितलं, काही फरक नाही पडत. मला काही फरक नाही पडत. मी रिटायर झालेलो आहे. मला काय माझी चौकशी लागेल. मी त्या दुनियावरच्या चौकशा फेस केल्या. मी चुकीचं काय बोललो? मी फक्त आवाज अतिक्रमणवर आवाज उचललाय. महापरोडची साईड सगळं मी काढणार. मी नाही, तू माझा फोटो टाकला आणि मला टार्गेट केला ना. मला याच्यापूर्वी पण केला, मी कधी बोललो नाही. पण तू टाकला ना आणि तू बोलला ना, त्याच्यामुळे मी तुला सांगितलं की ठीक आहे. आता तू स्वतः आता बोलतोय
तर ठीक आहे, चला याला उत्तर देऊन टाकू. आणि तुझ्या याला उत्तर द्यायला मी समर्थ आहे, पण मी देणार नाही, कारण तू माझ्या योग्यतेचा नाहीये की तुला मी उत्तर द्यावं, किंवा रफिक कामगार माझ्या लायकीचं नाही की मी उत्तर द्यावं, किंवा जसबीर पण एवढा छोटा नाहीये की तुला आणि त्याला उत्तर द्यावं. हे पण तुला सांगतो, जसबीर ऑथराइज बिल्डर आहे. तुम्ही जे आरोप केले ते कुठे पुराव्यानिशी सिद्ध होणार नाहीये. तुला एक गोष्ट सांगतो, खोटे ऍफिडेव्हिट जसे तुम्ही लिहून घेऊ शकता तेव्हा तसे आम्ही लिहून घेऊ शकतो. तुला सांगतो, ही सिस्टीम आहे आणि सिस्टीम महेशवर चांगली चालवतो. तुला आत्ताही सांगतो, समीर बस, सिस्टीम महेशवर आजही चांगली चालवतो. मी तुला फक्त एक आपला म्हणून आज आपल्यापर्यंत आतापर्यंत चांगला होतो म्हणून तुला चांगला फोन केला. अदरवाईज मी माझ्या पद्धतीने जातो. तू एकनाथ शिंदे साहेबांना आणि डॉक्टर साहेबांना निरोप दे की महेश पीएल दाखल करत तेव्हा डॉक्टरांचं नाव टाकणार आहे की तिथला खासदार हा आहे, आमदार हा आहे कल्याण ग्रामीणचा. साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा ह्याच्यात काय संबंध आहे मला सांगा ना. डॉक्टर साहेबांचा काय संबंध आहे ह्याच्यात? हे अनाधिकृत बांधकाम हे महापालिका बघेल, डॉक्टर साहेबांचा काय संबंध आहे ह्याच्यात? राजा, म्हणून तुला बोललो की माझ्या घरी ये, माझा जीआर घेऊन जातो, नाही तर मी घरी गेल्यावर तुला पाठवतो. की लोकप्रतिनिधी पण त्यात इन्व्हॉल्व असतात. लोकप्रतिनिधित्व डिस्क्वालिफाय म्हणजे अवैध ठरू शकतं. हा कायदा आहे. तुला कायदे माहित आहे? अज्ञानाच्या नादात लागून तुम्ही नको ते कायदे दाखवू नका कोणाला. डॉक्टर साहेबांचा संबंध नाहीये, ते कुठे इन्व्हॉल्व नाहीये. पण कायदा असं सांगतो की त्या पोलीस स्टेशनचा, स्थानिक पोलीस स्टेशनचा सिनियर पीआय, सहाय्यक आयुक्त, सर्व नगरसेवक, तिथला आमदार आणि खासदार हे 5 लोक जबाबदार असतात अनाधिकृत बांधकामाला, आणि त्यांना डिस्क्वालिफाय करा, निलंबित करा. तर तू जे बोलला ना एवढा मोठा काल उत्साहाच्या भरामध्ये, तर मी त्याच्या पिंच पॉइंटवर सगळे जीआर काढले माझ्या घरात. आणि मी वकिलाला बोलून 2 तास चर्चा केली. बोललो नंतर तुझ्याशी बोलू म्हणून तुला आज फोन केला. आणि मी त्याच्यावर वर्कआउट करणार. मला आता रिटायर झाल्यामुळे काही काम धंदा नाहीये. मी त्याच्यावर पीआय दाखल करणार आणि ती पीआय माझ्याच नावाने असणार. महेश आहेर वर्सेस ही दिव्याचे सगळे नगरसेवक, लोकप्रतिनिधी, खासदार, आमदारांची नावं घेणार, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट घेणार. आणि मला जेव्हा साहेब, मोठे साहेब फोन करतील तेव्हा मी तुझं नाव सांगणार आणि तुझी क्लिप देणार की हा तुमचा नवीन पुढारी पैदा केला तुम्ही, हा असं भाषण देतो इथे. म्हणून मी अनाधिकृतच्या ह्याच्यावर मी बोललो ना. मी का चुकीचं काय बोललो त्याच्यामध्ये? आता तुम्ही त्या सगळ्यांना घेताय म्हणजे आता काही घेणं देणं, ऐकून घे, मला अनधिकृत बद्दल काही घेणं देणं नाहीये. ऐकून घे, तू काय बोलला, यांचा आका ह्या ठाण्यात बसतो, यांचा आका रिटायर झालाय. तू नीट एक एक वाक्य ऐक जरा. तू ते कॅमेरासमोर ना माणसाला जाम जोश येतो. आणि मी ना माझ्यासारखे ना कोल्ड ब्लडेड असतात. मी शांत राहतो. मी पूर्ण स्टडी करून तुला बोलतोय. तू बोला यांचा आका ठाण्यात बसतो, मनीष जोशीवर कारवाई करा, महेश यांच्या संपत्तीची चौकशी करा. अरे तुला एक सांगतो राजा, माझी चौकशी आहे ना, तू किती कमवत असशील ना त्याच्या 10 पटीने तर माझी बायको इन्कम टॅक्स भरते वर्षाला 1999 पासून. तुझी अवकात पण नाही. तुला खरं सांगतो, आता तोंडावर सांगतो, अवकातीवर नको यायला लावू मला. मी पण मागासवर्गीय आहे, तुझ्या माहितीसाठी सांगतो. तू मला नको सांगू. तुम्ही आळवावरचं पाणी आहे. तुम्ही लोकांना चुट्या म्हणून गाड्या वगैरे घेऊन फिरता. मी साऱ्या चपला बिपला घालून साधा फिरतो. मी ते दागिने घालत नाही, सिंपल राहतो. पण मी एवढा व्यवस्थित आहे ना, सेटल. मला काही गरज नाही कोणाची. आणि तुला असं वाटत असेल 2-4 पॉलिटिशियन तुझ्या मागे आहे तर तू मोठा झाला, असं नाही. या ठाणे शहरामध्ये चिक्कार लोक असे आहेत की ज्यांच्या मागे कोणी पॉलिटिशियन नसले तरी ते सुखाने जगतात आणि आपल्यापेक्षा जास्त पैसे कमवतात. असं नाही साहेब. मी फक्त अतिक्रमण जे अनाधिकृत बांधकामावर त्यांच्यावर आवाज उठवलाय. माझा काय कसला हेतू नाही. तू मला त्याच्याविषयी घेणं देणंच नाही. तू उठव. मी पीएल दाखल करतोय. तू काय सांगतोस मला अनाधिकृत? तू स्वतः अनाधिकृत बांधकामं केलेली. आता तुम्ही धमकी देता साहेब मला. तुम्ही पीएल दाखल करता म्हणजे डॉक्टरांचं नाव घेता म्हणजे शेवटी मला धमकीच आहे. नाही, मी डॉक्टर साहेबांचं नाव घेतलेलं नाहीये. मी तुझ्या विरुद्ध तू स्वतः अनाधिकृत बांधकाम केलं नाही का सांग. मग तुम्ही काय बोलता की मी डॉक्टर साहेबांना पण सगळ्यांच्यावर पीएल दाखल करेन तर यांच्यावर आमदारांना? डॉक्टर साहेबांचं नाव नाही घेतलं. मी पदं घेतली की वार्डामध्ये तू हे बघ, तू रेकॉर्ड करतो मला माहित आहे. तू ते धंदे बंद कर. मी रेकॉर्ड करत नाही साहेब. मला ते धंदे माहित. व्हॉट्सअप कॉल रेकॉर्ड होत नाही. व्हॉट्सअप कॉल दुसऱ्या फोनवर स्पीकर ऑन करून रेकॉर्ड करता येतो. मी एवढ्या चुत्या पण नाही.
माझ्याकडे नाही तेवढी माझी सर्व्हिस झालेली आहे. माझ्याकडे तुला दोन एकच गोष्टी मोबाईल आहे. सांगतो. मी जितेंद्र आव्हाड साहेबांना पण नडलेलो आहे, लक्षात ठेव. बरोबर. आणि जांग्याखाली घेऊन दाबलेला आहे. साहेबांनी एकदा मला फक्त मदत केली सभागृहात, बाकी पुढचं सगळं मी सांभाळलं. पोलीस खात्यापासून सगळं मी जांग्याखाली दाबून घेतलं माझ्या टॅलेंटवर. तुला एक गोष्ट सांगतो की डॉक्टर साहेबांचं नाव नाही घेतलं, पण डॉक्टर साहेबांचं कर्तव्य आहे की डॉक्टर साहेबांनी आजपर्यंत दिव्यामधल्या किती बांधकामं तोडण्यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून किती पत्र दिली. राजू साहेब, पाटील डॉक्टर साहेब या अनधिकृत बांधकामाच्या विरोधातच आहेत. डॉक्टर साहेब आवाजच उठवतात, बांधकामाविषयी आवाज उठवतात ना. अतिक्रमण बांधकामावर ते अजिबात त्यांना ते हे नाहीये त्यांना. मग तुला मी ना GR माझ्याकडनं एक प्रत घेऊन जा. तू अच्छा. माझ्याकडे आहेत, तुला मी ना माझ्याकडची GR ची कॉपी घेऊन जा. तू ऐक, मला काय फरक नाही पडत. ज्ञान कधी वाटलं ना तर ते वाढतं. मला काही फरक नाही पडत. मी तुला ज्ञान देतो, मी तुला ती कॉपी पण देतो. ती घे, त्या रफिक कामदारला दे. ठीक आहे, तुम्ही आता रिटायर झालेले आहेत, की- तुमचा ह्या गोष्टीचे काही संबंध नाही. जे आता अधिकारी कार्यरत आहेत साहेब, त्यांच्या विरोधात मला लढू द्या. मी तर आता मंत्रालयामध्ये जाणार साहेब, त्या गोष्टी करून मी मुख्यमंत्र्यांशी नाही, पण माझ्या भेटणार आहे. शुभेच्छा तुला लढायला. हा. मी तर सांगतो तू लढायला पाहिजे, पण तू माझं नाव कशाला घेतलं? ठीक आहे, रफिकला तुम्ही सांगून. रिटायर झालेत, त्या गोष्टी आता तिथं क्लोज करू. आता तुम्ही त्या नाही, क्लोज करू तसं नाही. तू माझं नाव का घेतलं रफिकनी? आणि तुमची मुलाखत मला माहित आहे मुलाखती कशा असतात. मी काही एवढा मूर्ख नाहीये. ती मुलाखत कशी असते माहितीये का? आधी ठरतं काय प्रश्न विचारणार आणि काय बोलणार, आणि त्याच्यानंतर मुलाखत घेतली जाते कॅमेऱ्यासमोर. नाही तर रफिक कामदार तो आहे, त्याच्या मी बोलो आणि मी त्याला नडायला समर्थ आहे. पण मला तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती म्हणून तो आपला म्हणून फोन केला. आपला म्हणून माणूस कॉल करतो ना साहेब. मला आनंद आहे तू लढतोस. तू नाही लढलास तर मी PL करेल, आणि तू लढलास तरी मी पण PL करणार दिव्याच्या बांधकामावर. आता तुमचा काय संबंध आहे PL करण्याचा? मी काय बोलतो म्हणजे तुम्हाला मला लढून द्यायचं नाही म्हणून तुम्ही PL दाखल करताय असं नाहीये. तू लढ, पण तू माझं नाव घेतलं ना की यांच्या काळात एवढी बांधकामं झाली. आणि रफिक बोलला ना 2 वर्ष इकडे होते दिव्याला, 2 वर्ष मुंबऱ्याला होते, 4 वर्षात 400 मी काय बांधकामं बोलतो झाली. साहेब, आता जे तर मी कार्यरत माझ्या अधिकारी आहेत, काळापासून सांगतोय. ऐका, आता जे नाही, कार्यरत मी माझ्या काळात ऐकून घे, मी माझ्या काळापासून काढणार आहे. PL मध्ये माझ्या टायमापासून 2018 सालापासून मी नावं मेन्शन करणार आहे की माझ्या काळाची चौकशी करा. मग तुला कळेल की पेपरवर कोणाचं स्ट्रॉंग आहे ते, आणि मी ते करणार आहे. मी असं नाही की तू असं नको बोलू की तुम्ही विषय काढला म्हणून तुम्ही हे करता. मी माझ्या काळापासून चौकशी करण्याची PL करणार आहे. म्हणजे म्हणजे मला तुम्ही अतिक्रमण विरोधात हे बांधकाम विरोधात लढून द्यायचा तुमचा विचार नाही, म्हणजे लढू नकोस. अरे तू लढ ना, तुला कोण अडवतो? तुम्ही PL दाखल करताय म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या नेत्यांना पुढाऱ्यांना यांना त्यांना घेणार. घेणार हे काम तुम्ही मला घेतलं ना रिटायर झाल्यानंतर. तुम्ही मला कशाला घेतलं? आता जे कार्यरत अधिकारी आहेत त्यांच्यावरच हे होतील ना गुन्हे दाखल, तेच सस्पेंड होतील ना साहेब. अरे तो रफिकने तुम्ही फोटो माझ्या टाकले. मनीष जोशीचं नाव घेतलं, मनीष जोशीचा फोटो टाकला, शंकर पाटोळेचं नाव घेतलं तुम्ही. पण आता ते आता जे गिरीचं नाव घेतलं त्यांचा फोटो टाकले. तुम्हाला महेश यार दिसतो फक्त. ठीक आहे, एडिटिंग काय मीनी केली नाही, पत्रकारांनी केली ती. नाही ते तू आता ते मला ते डिप्लोमॅटिक उत्तर देऊ नको राजा. तू माझा एक जुना मित्र आहेस, ते मला नको उत्तर देऊस. तू ते उत्तर देऊ नकोस मला. महेश आहे साहेब, तुम्ही PL वगैरे काय दाखल करू नका. माझा लढा मला लढू द्या. नाही, मी करणार आहे. आणि मी 2 मिनिटं तुला सांगतो. 2 मिनिटं तुला आता सांगतो. 2च मिनिटं थांब. 2 चालू ठेव. हो, चालू ठेव, फोन चालू ठेव. हो. मी एक फोन लावतो आणि तुला फक्त स्पीकरवर ऐकवतो. कारण काय माहितीये का, मी PL दाखल करणारच आहे. आणि बघ मी ना, मला काय काम धंदा नाही, माझे धंदे व्यवस्थित आहे, बिझनेस वगैरे व्यवस्थित आहे. मला काय गरज नाही. मी चटणी भाकरी खाऊन सुखात राहू शकतो. पण मला कोण हे करेल ना, कारण नसताना. तुम्ही मनीष जोशीचं नाव घेतलं पण मनीष जोशीचा फोटो नाही टाकला. तुम्हाला फक्त महेश यार दिसतो, तुम्ही माझे फोटो टाकतो. आणि तो साला कोण रफिक कामदार त्याच्या आईवर तो मला सांगतो माझं नाव सांगतो. आणि तुम्ही ठरवून, तुला काय वाटतं मी एवढं चुती आहे का? 40 वर्ष सर्व्हिस झाली माझे राजा. तुझं वय पण नसेल किंवा असेल,
हा तो सांगतो ये ऐसा वैसा प्रश्न विचारतो, मला कळत नाही मॅनेज मुलाखत आहे, चुते आहे मी. मला काय शिंदे साहेब जेलमध्ये टाकणार आहे, टाकू दे, मला काय फरक नाही पडत. किंवा डॉक्टर साहेब तयार आहे. काहीतरी वेड्यासारखी उत्तर देते यार. तुमचं ऍडमिनिस्ट्रेशनचं नॉलेज काय, तुमची लायकी काय, तुम्ही बोलता किती. हा मग तुमच्यापेक्षा इतर लोकप्रतिनिधी चांगले आहेत. संजय केळकर बोल, जितेंद्र आव्हाड साहेब बोल, प्रताप सरनाईक बोल, आनंदी गोपाल बोलतात पोट किती, पण एक मर्यादित राहून